आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी या बैठकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली। एक महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी होणार असून महत्त्वाच्या घोषणा देखील या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची अशी आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होत आहे आणि या बैठकीत महत्त्वाच्या घोषणा होणं अपेक्षित आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची होणारी ही महत्त्वाची बैठक ज्यामध्ये होणं देखील अपेक्षित आहे आणि बैठकी संदर्भातील तपशील असेच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तर कोणकोणते महत्त्वाचे निर्णय, कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे आपण पाहतोय राज्य मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक आज होणार आहे ज्यामध्ये महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे। तर येऊ घातलेल्या निवडणुका त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशन या पार्श्वभूमीवरती या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात, काय घोषणा होतात याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं आहे आणि या बैठकी संदर्भातील अशीच तपशील आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। आणि आता बघूयात पुढची बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त पत्रकारांना सामोरे गेले, मात्र त्यांनी सेना भाजपच्या युतीवर बोलणं खुबीनं टाळलंय। मुंबईमध्ये जहांगीर कला दालनात चित्र प्रदर्शनाला राज ठाकरेंनी हजेरी लावली। यावेळी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांचा सत्कारही करण्यात आला। युतीबद्दल बोलले नसले तरी कलेबद्दल बोलताना त्यांनी बऱ्याच कोपरखळ्या मारल्यात। प्रत्येक सरकार हे कलेबद्दल औरंगजेबच असतं असा टोलाही राज यांनी लगावलाय। तसंच विनोद तावडेंचाही यावेळी त्यांनी खरपूस समाचार घेतलाय। मुलं ज्यावेळेला येतात त्यावेळेला मुलांना चित्रकला किंवा शिल्पकला याच्यावरती जर समजा मार्गदर्शन झालं तर ते जास्ती चांगलं असतं। आता एवढा अगोदरच वेळ गेलेला आहे। हे सगळे माझे मीडियाचे बंधू थांबलेले आहेत, त्यांना वाटतं आज खाऊ मिळणार, पण आज पण नाही मिळणार। याचं कारण म्हणजे ही जागा, ही वास्तू वेगळी आहे। ही कलाकारांची वास्तू आहे आणि कलाकारांच्या वास्तूमध्ये मी राजकारण आणू इच्छित नाही। आणि सरकारकडे किती तुम्ही डोकी आपटलीत तरी तिकडनं काहीही तुम्हाला मिळणार नाहीये, कारण त्याला त्यातली काही गतीच नाही। म्हणजे ज्या राज्याचा शिक्षण मंत्री शिक्षणामधनं चित्रकला हा विषय नको असं ज्यावेळेला सांगितलं जातं अशा राज्यामध्ये आपण राहतो आणि त्या राज्यामध्ये तुम्ही जाऊन सांगताय की चित्रकलेवरती काहीतरी करा म्हणून, काय होणार आहे? आणि आता राजकीय वर्तुळातूनच आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। गरज पडल्यास शिरूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा करणारे अजित पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय। त्याचसोबत अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा आणि पुतणे रोहित पवारही विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची देखील घोषणा शरद पवारांनी केली। तर याचवेळी युतीला राज्यातील 48 पैकी 45 जागा मिळतील असा विश्वास भाजपनं व्यक्त केल्यानंतर पवारांनी या वक्तव्याची खिल्लीही उडवली आहे।